तर प्रश्न विचारणे आणि उत्तर शोधणे ही फार महत्वाची प्रोसेस आहे. तर त्यांनी म्हटले स्वामींनी, प्रश्न पडणे व त्याला उत्तर शोधणे ही प्रक्रिया माझ्या दृष्टीने फार महत्वाची आहे. मनात सारखी ही प्रक्रिया चालू असली म्हणजेच आपण ज्ञान मिळवू शकतो. आता तुम्हाला सांगू का, काही लोक फार टीका करतात. जसं मी तुम्हाला म्हटलं की म्युझिकवर मला काही लोकांनी टीका केली, पर्सनली सांगितलं आम्हाला नाही आवडत म्युझिक. म्हटलं तुम्हाला काही कंपल्शन मी केलं नाहीये की माझे ध्यान करा, तुम्ही कुठलेही ध्यान करू शकता. इवन शैलजा मॅडम सुद्धा मला रागवायच्या, काय तू हे म्युझिक लावते, काय हे करते. म्हटलं हे बघ, पसंत पडलं तर करायचं, नाही तर आपल्याला रुचलं. प्रत्येकाच्या पर्सनॅलिटी वेगळे आहेत. आणि मग तसं सांगितलं तरी त्यांनी बंद नाही केलं, म्हणजे तुम्हाला ते खिळून ठेवतं, म्हणजे तुम्हाला ते गोडी लावतं. नसतं वापरलं तर एवढं टिकलं असतं का? 4:30ला उठून कोण करणार आहे ध्यान? तर तसंच हे इथे जे मी तुम्हाला सांगते ना, मनन चिंतन लेखन, तर स्वामींनी हेच म्हटलेलं आहे की माझ्या दृष्टीने हे तरच आपण ज्ञान मिळू शकतो. आता काही लोक कशी टीका करतात, म्हणजे ती आपल्याला नाहीये पण एकंदर ऐकायला मिळते की ज्ञान, जे टीका आहे ती बरोबर. ज्ञान केव्हा होतं? माहितीचं, माहिती घेतो आपण. माहिती आणि ज्ञान यात फरक आहे. माहिती आणि ज्ञान यात फरक काय आहे? ज्याला आपण माहिती ऐकतो, आता ही तुम्ही माहिती ऐकली, प्रश्न विचारणे आणि उत्तर शोधणे ही महत्वाची प्रोसेस आहे, ही झाली माहिती. पण मी बऱ्याचदा ज्ञान शब्द प्रयोग वापरते. तर एक जनरल व्हिडिओत ऐकायला आलं मला परवा की व्हिडिओ खालीच कमेंट आहे, त्याच्यात त्यांनी लिहिलं की अलीकडे माहितीलाच लोक ज्ञान म्हणू लागलेत. मग मी प्रश्न विचारला, कारण माझं हे नेहमी अनालिसिस चालू असतं, आपण बरोबर आहोत, नाही बरोबर आहोत, आपण भरकटतोय, नाही भरकटत, हे सतत आपण चेक करत राहिलं पाहिजे. मग म्हटलं मी तर ज्ञान ज्ञान म्हणते, मला माहिती आहे ना, माहिती इम्प्लिमेंट केली की मग ज्ञान होतं, आचरणात आणलं की ज्ञान होतं. अमृता मॅडमनी पण सांगितलं तुम्हाला की माहिती वेगळी, आपण माहिती घेतो, माहिती लिहितो, ती नुसती माहिती असते. ज्या वेळेला तुम्ही ते घेऊन काही करतात तर ते ज्ञान होतं. पण आपल्या ह्याच्यात बऱ्याच गोष्टी, आता सुद्धा आपण हे काही सगळं चाललंय ना, ते आपण आधी प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट केलंय ना. म्हणून मी बऱ्याचदा याला ज्ञान म्हणते, कारण आपण उलटा करतो, रिव्हर्स इंजिनिअरिंग कन्सेप्ट आपण बऱ्याचदा वापरतो. आपण आधी करतो आणि मग त्याची माहिती वाचतो की आपण करतोय ते किती छान आहे. म्हणून मग ते ज्ञान आहे, कारण आता प्रश्न उत्तर प्रोसेस चालूच आहे ना आपली. मग हे ज्ञान आहे, पण ज्ञान केव्हा होईल? तर उत्तर सुद्धा तुम्ही नुसती कॉपी लिहिली तर ते ज्ञान होणार आहे का? बिलकुल नाही ज्ञान होणार आहे. आणि हे स्वतःला प्रश्न आले पाहिजे. आता तुमची सिन्सिअरिटी खूप आहे, तुम्ही छान अटेंड करता, रेग्युलरिटी आहे, पण क्युरियोसिटी कमी आहे तुमची. प्रश्न खूप कमी विचारता तुम्ही. प्रश्न विचारले पाहिजेत. ग्रुपला डिस्कशन्स ग्रुप सुद्धा केलाय, तिथे पण कमी आहेत. जेव्हा क्युरियोसिटी जागृत होते ना, तेव्हा एक वेगळ्या प्रकारचा विकास सुरू होतो, लक्षात घ्या. तर क्युरियोसिटी वाढवायची सुद्धा टेक्निक आम्ही शिकलो आमच्या लिडरशिप याच्यात प्रोग्राम मध्ये, की क्युरियोसिटी कशी वाढली पाहिजे ना. आपण आपली क्युरियोसिटी कशी वाढवायची, वाढवायची गरज आहे, तरच आपल्या काही गोष्टी सुधारतात, इम्प्रूव्ह होतात. तर हे स्वामी म्हणतात, मनात सारखी ही प्रक्रिया चालू असली म्हणजेच आपण ज्ञान मिळवू शकतो व आपले जीवन यामुळे अर्थपूर्ण होते. आपल्या जीवनाच्या अध्यायाला नव्या माहितीच्या तळटिपा जोडल्या जातात. आता हे कळलं माझ, तर आपण फक्त आपले प्रश्न सुटावेत म्हणून ध्येय करत नाही. ध्यानाचा मुख्य हेतू हा अंतिम सत्याचे ज्ञान होणे असा आहे. फक्त या मार्गाने अंतिम ध्येयापर्यंत आपण जेव्हा निष्ठेने वाटचाल करत असतो, तेव्हा आपोआपच आपल्या समस्या अदृश्य होतात. ध्यानामुळे आपली कर्मे जळून जातात. आता परवा म्हणे माहितीच नव्हतं, मग आनापानसती ध्यानामध्ये आहे की सगळे वाक्य? पुन्हा ऐका, एकदा सांगितले आनापानसती ध्यान, डोळे एवढे ठेवून ऐका ते. ध्यानामुळे आपली कर्मे जळून जातात, आपले शरीर व मन एकदम शुद्ध होते. आता मी सांगितलं कसं काय होतं ध्यानाने. ध्यानाने आपण जास्त ऊर्जेत जातो, जास्त ऊर्जेत गेलो की चांगल्याच गोष्टी घडणार आहेत. त्यामुळेच तर ध्यान करतो ना आपण, चेतना वाढवण्यासाठी. जेवढी चेतना जास्त तेवढ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडायला लागतात.
ध्यानामुळे आपली कर्मे जळून जातात, आपले शरीर व मन एकदम शुद्ध होते. काही झाले तरी तुम्ही ध्यान करणे सुरूच ठेवले पाहिजे. अविरत प्रयत्न केले व ध्यान मार्ग सोडला नाही म्हणजे आपण मुक्ती या ध्येयाजवळ जाऊन पोचतो. कर्मबंधनातून आपण मुक्त होतो व परमेश्वराजवळ जातो. म्हणजे बघा, ध्यानाला महत्व आहे. म्हणून तर मग मी काही लोकांना, आधी ध्यानी आहात का तुम्ही, तर मी पिरॅमिड देणार, नाही तर मी देणार नाही. आपला भाग 2 जो कोर्स आहे ना, आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र भाग 2 वेबसाईटवर जो कोर्स आहे, तो काय आहे, जीवनातल्या अडी अडचणी आणि ऊर्जा आणि ऑरा सगळं एक्सटर्नल गोष्टींनी आपण कसं बदलू शकतो. कारण मी आधी आपले टेक्निक्स दिले. तुम्ही बसायचं, तुम्ही करायचं, तुम्ही विचार बदलायचं, तुम्ही ऊर्जा बदलायची, तुम्ही फ्रिक्वेन्सी बदलायची, तुम्ही व्हायब्रेशन बदलायची. दुसऱ्या कोर्समध्ये पूर्ण बाहेरच आहे की पिरॅमिड घ्या, पिरॅमिडचा उपयोग कसा कराल, ऑरा घ्या, ऑरा कसा क्लीन्स कराल, ऑरा कसा हील कराल, त्याच्यात क्रिस्टलचे सगळे महत्व आहे, क्लिन्झिंगचे महत्व आहे, घराचा ऑरा कसा बदलायचा, आपला कसा, हे सगळे टेक्निक्स आहेत त्यात. तर त्याच्यामध्ये सुद्धा खरं ज्ञान दिलंय तुम्हाला की तिथे तुम्ही ते वापरा. पण बिलीफ असेल तर फरक पडणार. असा मी क्रिस्टल आणला आणि असा वापरला तर तो काही जादू करणार नाहीये. तो क्रिस्टल सुद्धा आपले विचार खेचतो सगळे आणि आपल्या विचारांना रेझोनेट करतो, डबल फ्रिक्वेन्सीनी निसर्गातनं तो आणून देतो. पण मी आणलाय भले क्रिस्टल 1 कोटीचा आणि माझ्या मनात विचारच निगेटिव्ह आहेत, तो निगेटिव्हच घडवून आणेल ना, काय करणार आहे. हे माहिती नसतं कोणाला, पैसे मिळवायचे असतात. पण मी तिथे सगळं ओपनली सांगितलंय की आणा क्रिस्टल, केव्हा आणा, तुम्ही पॉझिटिव्ह राहणार आहे का, नाहीतर त्याला लांब ठेवलं पाहिजे, जेव्हा पॉझिटिव्ह जवळ घेऊन बसलं पाहिजे, असं काहीतरी करा. तर या गोष्टी भाग 2 मध्ये सांगितलेल्या आहेत. तर तिथे हे जे आता लिहिलेलं आहे ध्यानाचं, तर मुक्तीचं हे आहे बघा, माझे ध्येय मुक्ती मिळवणे आहे का, आपल्या सर्व मानवांचेच ध्येय आहे. म्हणून ध्यान ध्यान आता परवा एका मॅडमनी आपल्या ह्याच्या श्रीपाद श्री वल्लभ ग्रुपवर टाकलं, मला पंचतत्व हवे. म्हटलं देणार नाही पंचतत्व तुम्हाला, तुम्ही कुठं ध्यान करताय. तो म्हणे मी मार्च का जून पर्यंत होते करत. म्हटलं मार्च जून, आता चाललंय काय, तुम्ही रेग्युलरिटी करा, आपण सगळं देऊ ना, कारण ही मोफत सेवा आहे. आपले पंचतत्व चिकित्सक बिझी आहेत संसारातनं, सगळ्या गोष्टीतनं ते वेळ काढून आपल्याला देतात पंचतत्व चिकित्सा. आपलं लिमिटेशन आहे. आपण वेबसाईट देतो, आपण त्यांचा फोन नंबर देतो, देते असं नाही, दिलेलंच आहे. आपले व्हिडिओ खाली पण पूर्वी टाकलेले आहेत. तर ते तुम्ही तिकडनं घेऊ शकता, कारण त्यांचे तेच काम आहेत, आपली खूप कामं आहेत. मला पण फारसा वेळ नाही होत अलीकडे, आणि मी ज्या पद्धतीने लोक बघतात करतात ना, ते थोडस त्या कॅटेगरीतले असते तरच मी देते चिकित्सा. मग दीपाली मॅडम कोऑर्डिनेटर, मी त्यांना सांगते द्यायची की नाही द्यायची. तुमची सिन्सिअरिटी रेग्युलरिटी पाहिजे ना, कलर सुद्धा लावायचा म्हणजे कन्सिस्टन्सी लागते त्याच्यात, पहिल्यांदा पॉझिटिव्ह असं लागतं. जवळ तुम्ही पॉझिटिव्ह होणार नाही, तर जगातलं कुठलंही अमूल्य काहीही आणा तुम्ही, कोणी तुम्हाला बरं करू शकत नाही. साध्या छोट्याशा गोष्टीपासून सुद्धा सगळं आणि सगळं मनावर आहे, सगळं आणि सगळं विचारावरच आहे. त्यामुळे ते मी बघते आणि होणार असेल तर देते. तर ह्या तुम्ही सगळ्या गोष्टी, म्हणून ध्यान फार महत्वाचं आहे. तर ध्यान असेल तरच आपण पंचतत्व चिकित्सा देतो. आणि म्हणून आता शिवसर्व द्यायचं बघा, मी कुठं टाकलं नाही, विहंगम कम्युनिटीवर नाही टाकली ऍडव्हर्टाइजमेंट, फक्त विहंगम कार्यक्रम ध्यान रंगमंच, कारण ध्यानीच लोक आहेत. नको ते शिवसर्व द्यायला येऊन काय उपयोग आहे. असं आहे ते सगळं. तर म्हणजे ध्यान मुक्ती मिळवणे आहे का, आपल्या सर्व मानवांचेच हे ध्येय आहे. बऱ्याच जणांना या गोष्टीची जाणीवही नसते. खूप खाचखळग्यातून व अडीअडचणीतून तावून सुलाखून बाहेर आल्यावर लोकांना ही जाणीव होते. म्हणजे आपण आज आपल्याला अडीअडचणी आहेत म्हणून ध्यानाकडे वळलोय, तुम्ही काय मी काय, असं एकही जण नाहीये की त्याला सगळं मिळते आणि तो ध्यानाकडे आलाय, असं नाहीये. काही साध्य करण्यासाठी आपण आलोय, पण तरी सुद्धा स्वामी म्हणतात मुक्तीच्या ध्येयच सगळ्यांचं असतं. अनेक गोष्टी म्हणजे केव्हा येते, ह्यांनी पण एक सुंदर वाक्य लिहिलंय बघा, खूप खाचखळग्यातून व अडीअडचणीमधून तावून सुलाखून बाहेर आल्यावर लोकांना ही जाणीव होऊ लागते. आपण आपल्याला अनेक गोष्टींनी बांधून घेतलेले असते. अनेक गोष्टी, प्रियजन, नातेवाईक, काही कल्पना, हे एक प्रकारचे चिवट असे बंध आहेत जे आपल्याला चिकटवून राहतात. आपण यापासून अलिप्त राहायला पाहिजे.
आणि हा भूलोक सोडून वरच्या लोकात जाण्याचे स्वातंत्र्य मिळवले पाहिजे. मग आपण वरच्या अनेक भुवनांमध्ये भटकून येतो व शेवटी आपल्या मूळ स्तोत्राला जाऊन मिळतो. हाच या सर्व प्रक्रियेतील शेवटचा भाग आहे. यालाच मुक्ती म्हणतात. ठीक आहे. तर आता हे मुक्तीचंच लिहिले. आता पुढे बघा, एक सामान्य मनुष्याचा सूक्ष्म देहाने केलेला प्रवास. आपली पृथ्वी सध्या एका मोठ्या स्थित्यंतरातून जात आहे. कलियुगातून आपल्याला सत्ययुगाकडे झालं बरं का, सत्ययुग सुरू झालं. सत्ययुगाकडे जायचे आहे. सत्ययुगाला साजेशा मनोवृत्ती तयार व्हाव्या म्हणून ऋषी वरच्या लोकातून काही विशेष शक्ती पृथ्वीवर आणत आहेत. या शक्तीमुळे आपल्या मेंदूत नवीन पेशी निर्माण होतील. त्यामुळे माणसे नव्या युगाचे उच्च स्वरूपाचे ज्ञान चटकन आत्मसात करू शकतील. आत्ताच्या काळात सुद्धा काही लोक जे मनाने नवीन ज्ञान ग्रहण करायला तयार आहेत, त्यांना थोड्याफार प्रमाणात ते मिळू शकेल. पृथ्वीवर ऋषींनी खूप केंद्रे स्थापन केलेली आहेत. तेथून स्वयंसेवकांमार्फत हे ज्ञान काही लोकांना मिळू शकेल. कृपा करून येणाऱ्या नव्या युगाबद्दल मला माहिती सांगा. जुन्या ग्रंथात याबद्दल माहिती दिली आहे. आपल्याला युगांबद्दल साधारण माहिती आहे. सत्य, त्रेता, द्वापार आणि कलियुग हे युगांचे चक्र सारखे चालू असते. आपली पृथ्वी आतापर्यंत अशा 28 चक्रांमधून गेली आहे. 1974 साली 28वे चक्र संपले व 14 मार्च 1974 रोजी 29वे युगचक्र सुरू झाले आहे. आता आपण सत्ययुगात प्रवेश करत आहोत. सत्ययुगाला सुवर्णयुग असे म्हटले जाते. माणूस सत्ययुगात अतिशय सद्गुणी व देवता तुल्य योग्यता प्राप्त करेल. शुद्धता व परिपूर्णता या आध्यात्मिक वृत्तीचे शिखर मानवजात गाठेल. बघा, म्हणून जो जो सद्गुणी होणार, जो जो देवता तुल्य होणार, तो जास्त लवकर फास्ट पोचणार. शुद्धता व परिपूर्णता या आध्यात्मिक वृत्तींचे शिखर मानवजात गाठेल. पण आपल्या आजूबाजूचे जीवन हे तर भ्रष्टाचाराने भरलेले आहे. ही गोष्ट खरी आहे. तुम्ही हे लक्षात घ्या की कुठलाही बदल असा अकस्मात घडून येत नसतो. तुम्ही रोजचा सूर्योदय बारकाईने बघा. प्रथम उषःकाल होतो, आकाशात गुलाबी सोनेरी रंग पसरतो, मग सूर्यबिंब आपल्या तेजाने झळाळत सावकाश वर येते. असा स्थित्यंतराचा कालावधी हा सगळीकडेच असतो. इथे आपल्याला सत्ययुगाकडे जाण्याचा हा मध्यंतरीचा काळ 1974 पासून 432 वर्षाचा आहे. आपली ही आत्ता कुठे सुरुवात होत आहे, पण सूक्ष्म पातळीवर हा बदल केव्हाच सुरू झाला आहे असे शोधक वृत्तीने बघितले तर आपल्या लक्षात आल्या वाचून राहणार नाही. आपल्या जाणीवेच्या पातळीत बदल होत आहे. माणसांना या जगातील भ्रष्टाचार, हिंसा, गुंडगिरी, दहशतवाद, प्रदूषण या सर्व गोष्टींचा उभं आला आहे. या राक्षसी प्रवृत्ती बदलल्या पाहिजेत. याचे भान माणसाला आले पाहिजे. तो अंतर्मुख होऊन विचार करू लागला आहे. या नव्या आत्मभानामुळे जगभरातील लोक मोठ्या प्रमाणावर ध्यान, योग, प्राचीन ग्रंथांचे अध्ययन, आयुर्वेद, वनस्पतीजन्य औषध यांकडे वळत आहेत. या शतकाच्या अखेरीनंतर तर हे बदल ठळकपणे लक्षात येत आहेत. मग आता महायुद्ध होईल का वगैरे असं विचारलेलं आहे. तर बघा, ही सगळी आध्यात्मिक क्रांती आहेच आहे. ध्यान, योग याला तर खूप महत्व येणार आहे. पुढे तर ऊर्जा सायन्स खूप महत्वाचं ठरणार आहे. म्हणून तर आपल्याला आता ऊर्जा जाणून घ्यायच्यात, ऊर्जेचे फील्ड जाणून घ्यायचे. आपण बदलतोच आहे, आपलं पहिल्यापासून तेच टेक्निक आहे ऊर्जा बदलायच्या. पण अजून अजून आपल्याला या ऊर्जांचा वापर, ऊर्जा हिलिंग सुरू करायचंय. हे सगळे अजेंडा आहेत. म्हणून तुम्हाला म्हटलेले शिवसरोदय शास्त्र शिकून घ्या भाग 1 भाग 2. त्याच्यानंतरच मी ते सगळं डिटेल सुरू करणार आहे. फक्त शिवसरोदय शास्त्र भाग 2 झाल्यानंतर त्या साधकांसाठीच. त्यामुळं मी अजून एकदा सांगत आहे, लवकर करून घ्या जानेवारीतल्या कोर्स मधनं. नाही तर मग जानेवारीचा कोर्स झाला की माझे हे सगळे प्लॅन आहेत, ऊर्जा हिलिंग, ऊर्जा वगैरे. मला तुम्ही पिरामिडची वेबसाईट बघा ना.
पिरामिडच्या वेबसाईटवर हे सगळं लिहिलेत अजेंडे, तिकडं लागायचंय. आपले इतर कोर्सेस चालूच राहणार आहे, तो काही भाग नाहीये. आता हे चमत्कार दाखवणार आहे स्वामी. करत असते म्हणून मी म्हटले मला काय दिसलं सांगायचं नाही. काही वेळेला मी विचारते, ठीक आहे. अनुभव येणे यावर तुमच्या साधनेचे मोजमाप करू नका. तुम्हाला ध्यान अवस्थेत असताना जरी एकही अनुभव आला नाही तर काळजी करू नका. लक्षात ठेवा, काही वेळा मन स्वतःच असे अनुभव प्रक्षेपित करत असते. काही वेळा नाही, 99% मनच प्रोड्यूस करत असतं. अनुभवाच्या पाठीमागे लागू नका. तसे केले तर तुम्ही साधनेपासून दूर जाल. मग साधनेत आम्ही कशावर लक्ष केंद्रित केले पाहिजे? साधनेत सर्व लक्ष इंद्रियांच्या, मनाच्या शांततेवर केंद्रित केले पाहिजे. बाह्य इंद्रियांची व मनाची पूर्ण शांतता झाली की आतल्या अनेक पातळ्यांवर आध्यात्मिक प्रक्रिया आपोआप चालू होतात. तुम्ही जेव्हा ध्यान करत नसता तेव्हा तुम्ही सुद्धा आपल्या प्रवृत्ती सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपले स्वतःचे तटस्थपणे निरीक्षण करून आपल्यातील त्रुटींचा अंदाज घ्या. अनेक चांगले गुण स्वतःच्या अंगात प्रयत्नपूर्वक बांधून घ्या. आपल्या अंतकरणातील स्वर्गीय प्रेम उफाळून जाणीवेच्या पातळीवर येऊन घ्या. मग आता बघा कसं प्रेम उफाळतंय. किती काही लोक म्हणतात प्रकाश पाठवून, प्रेम पाठवून अश्रू आले, करुणा दाटून आली. आपोआप ते स्त्रवायला लागलंय ना हृदयात, की दुसऱ्यांसाठी काही करतो किती छान वाटतं. आणि ज्यांना इथे प्रकाश व्हिज्युअलाइज करता येतो, व्हिज्युअलाइज म्हणजे जाणीवपूर्वक बघायचंय त्याला, ध्यानात दिसला बिसला काही नाही, जाणीवपूर्वक जो प्रकाश बघतो आणि जो घेतो त्याला पुढचे माझे सगळे टेक्निक जमणार आहेत. लाईट क्वेश्चन्स वगैरे हे जर प्रकाशच नाही बघता आला तर पुढचं काही करता येणार नाही, लक्षात घ्या. प्रकाश दिसला पाहिजे, व्हिज्युअलायझेशन झालं पाहिजे. नाही तर करून घ्या, 31 डिसेंबर तारीख दिलेली आहे व्हिज्युअलायझेशन साठी. ध्यानाबरोबर तुम्ही स्वतःमध्ये अंतर्बाह्य बदल घडवून आणला तरच साधनेच्या अगदी वरच्या पायरीवर तुम्ही जाऊन पोचाल. तुम्ही साधनेत ध्यानाला इतके महत्व का देता? कारण ध्यान हाच परमेश्वराचे अस्तित्व व स्वरूप ओळखण्याच्या व अनुभवण्याचा एकमेव मार्ग आहे. आपले रोजचे जीवन ध्यानामुळेच आपण परिपूर्णतेने जगू शकतो. ध्यानामुळे आपण परमेश्वराच्या जवळ जातो. त्याचा अनुभव घेतल्यावर आपली अंतशक्ती प्रचंड वाढते, बुद्धी सतेज होते. ध्यानानंतर आपण पूर्वीच्या स्वरूपात कधीच राहत नाही. आपल्यात आमूलाग्र बदल होतात. आपण जीवनात योग्य वेळी अचूक निर्णय घेऊ शकतो. कोणत्याही गोष्टीची बिनचूक निवड करू शकतो. या सर्व गोष्टींमुळे आपण कोणत्याही अडीअडचणीवर मात करू शकतो. कोणत्याही बिकट प्रसंगाला धैर्याने, मनाची शांतता न घालवता तोंड देऊ शकतो. आपण शांत व समाधानी राहतो. यातून जास्त आपल्याला रोजच्या आयुष्यात काय पाहिजे? ध्यान व तप यात काय फरक आहे? आपण ध्यान हे स्वतःच्या फायद्याकरता करतो, तर तप हे सर्व ऋषी जगाच्या कल्याणाकरता करतात. बघितलं आलं वाक्य? म्हणजे ध्यान हे स्वतःच्याच फायद्यासाठी आहे ना. ठीक आहे ना, त्यात कुठे ध्यान परमार्थासाठी आहे? ध्यान जर दुसऱ्यांसाठी केलं तर तप होतं. तप हे ऋषी सर्व जगाच्या कल्याणाकरता करतात. आपण पण करायला लागलो म्हणायला काय हरकत नाही, असं नाही का? आपण सामूहिक चेतना पेरतोय म्हणजे आपण जगाच्या कल्याणासाठी काहीतरी करतोय कॉन्ट्रीब्युशन. रविवारी सकाळी आम्ही साधक पुन्हा एकत्र येत असू. श्री अमर गुरु यावेळी प्रत्येकाची ध्यानातील प्रगती तपासत असत. ध्यानातील चुका ते दुरुस्त करत व ज्यांची चांगली प्रगती झाली आहे अशा साधकांना पुढील चक्रे कशी जागृत करायची ते शिकवत असत. या ध्यान वर्गाची जरी कोठेही जाहिरात नसली तरी मोठ्या प्रमाणावर सुशिक्षित व तरुण वर्ग ध्यान शिकायला येऊ लागला. मला मात्र आठवते माझ्या नंतर ध्यान शिकायला 2000 विद्यार्थी आलेले मी मोजले. म्हणजे आता प्रत्येकाची ध्यानातली प्रगती बघितली पाहिजे म्हणून ध्यान अनुभव सांगतो, पण ते होत नाहीये व्यवस्थित. म्हणून मग आता इंडिव्हिज्युअल ध्यानातलं मार्गदर्शन मी म्हटलंय ना या भाग 2 मधनं ते होणार इंडिव्हिज्युअल. आता शिबिराला जे येणार आहे त्यांना सुद्धा इंडिव्हिज्युअल गायडन्स देणार आहे मी. ध्यानात अनुभव याच्यात आध्यात्मिक गायडन्स आहे असणार आहे तो.
तो काही प्रापंचिक असेल थोडा, पण आध्यात्मिक पण असेल. भाग 2 मध्ये सुद्धा मी तेच लिहिले, तुमची चक्राची स्थिती, तुमच्या चक्राच्या स्थितीनुसार तुम्हाला काही सांगितलं जाईल की आता तुम्ही हे करा, हेच चक्र करा, या गोष्टी करा. तर हे गरजेचं आहे, नाही तर मग पुढं कसं जाणार आपण. श्री अमर गुरु सुद्धा एकदा बोलता, कारण प्रत्येकाला म्हटलं होतं तुमच्या इंडिव्हिज्युअल ध्यानाचं मला कळवा. नंतर काय ग्रुपवर सुरूच केलं, मला येतं मला येतं मला येतं. मला ते नको होतं. तुमच्या इंडिव्हिज्युअल ध्यानात काय होतं ते मला हवं. हार्डली 1-2 व्यक्तींनी सांगितलं, त्याला ध्यान रंगमंच 4 ग्रुपमध्ये मी ऍड केले. किती आहेत बघा ध्यान रंगाच्या मंच 4ची संख्या, 4ची का 3ची मला नाही आठवत, 3 बहुतेक, 3 मध्ये इंडिव्हिज्युअल ध्यानाचे ज्यांनी मला अनुभव सांगितले त्यांना मी 3 मध्ये ऍड केलं. तुम्ही ध्यान करता, पुष्कळ म्हणता मी 1 तास करते, पण मला त्याच्यात एक्झॅक्ट कसं काय हे सगळं हवं. ठीक आहे. श्री अमर गुरु सुद्धा एकदा बोलता बोलता म्हणाले की 1974 पर्यंत एकूण 5,000 साधकांना मी मुक्तीच्या अवस्थेपर्यंत मार्गदर्शन केले आहे. ते कोणीही आता पुन्हा पृथ्वीवर जन्म घेणार नाही. यानंतरचे जे साधक आहेत त्यांची सर्वांची येथे काम करण्याकरता मला जरूर आहे. आपण सर्व पुन्हा पुढच्या जन्मात भेटणार आहोत, कारण आपले काम पुढे 400 वर्षापर्यंत चालणार आहे. कोणीतरी यावर विचारले, मग आमच्या मुक्तीचे काय? यावर श्री अमर गुरूंनी खूप करमणूक झाल्यासारखे ते हसले व म्हणाले, मुक्ती तुमच्या खिशात आत्ताच आहे असे खुशाल समजा. तुम्हाला सर्व ऋषी स्वतः मदत करतील. तुम्ही या जन्मातच त्या अवस्थेपर्यंत पोचाल. फक्त तुम्ही लगेच वरच्या लोकात जाणार नाही, कारण देवानेच आपल्याकडे सत्ययुगाची तयारी करण्याचे काम सोपवले आहे. आपण सर्व पृथ्वीवर राहून ते करणार आहोत. अर्थात यातही माझी कोणावर सक्ती नाही. तुम्हाला हे काम नाकारण्याचेही स्वातंत्र्य आहे. तर हे आता त्यांनी सांगितलं